श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपला दिवस शुभ जावो. दिव्यत्वाच्या शोधात या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता दत्त जयंतीचा सप्ताह चालू आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. दत्त जयंतीचा सप्ताह म्हणजे प्रहर सेवा ही आलीच. सप्ताहामध्ये प्रहर सेवेचे अनन्यसाधारण महत्त्व असते. प्रहर सेवा म्हणजे काय, ती का करावी, कशी करावी, त्याचे फायदे काय आहेत आणि प्रहर सेवा केल्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मार्गी लागणारे प्रश्नही आपले सहजासहजी मार्गी लागतात. चला तर मग आपण प्रहर सेवेबद्दल जाणून घेऊयात. प्रहर सेवा प्रहर सेवा म्हणजे काय, तर सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर. दरबारात 2 सेवेकरी हे वीणावादन करत असतात. 2 सेवेकरी जपमाळ करतात. 2 सेवेकरी हे श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करीत असतात. या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडून देत नाहीत. प्रहर हे सकाळी 8 ते रात्री 8 स्त्रिया सेवेकरी करतात व रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत पुरुष सेवेकरी हे प्रहर करत असतात. प्रहर करताना तीनही सेवा कंटिन्यू चालू असतात. त्या सेवेकरांचे त्यांचा वेळ झाला तर दुसरे सेवेकरी ती सेवा पुढे कंटिन्यू करीत असतात. ही सेवा कुठेही खंडित होत नाही. महत्त्वाचे पण कठीण वेळेस प्रहर करणे हे अतिशय महत्त्वाचे असते. ते म्हणजे दुपारी 12 ते 4ची वेळ आणि रात्री 12 ते पहाटे 4ची वेळ. कारण म्हणतात ना, कठीण समय येता कोण कामास येतो. या उक्तीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेमध्ये आपल्याला मिळत असते. दुपारी 12 ते 4च्या माध्यमातून झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायचे असतात. त्याच पद्धतीने रात्री 12 ते 4 हा लक्ष्मी येण्याचा मार्ग असतो. यावेळी लक्ष्मी येत असते. त्यावेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या सेवेकरांना मिळत असतो. प्रहराच्या वेळी श्री स्वामी महाराज व सेवेकरी यांचे संसाधन साधले जाते. त्यांचे एक प्रकारचे नाते तयार होत असते. सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतात. प्रहरासाठी आपण जो वेळ दिलेला असतो तो वेळ आपल्याला नेहमी उपयोगी येतो. हा ज्या वेळेस आपल्यावर संकटे येतात त्यावेळेस महाराज व्याजासकट तो जो आपण वेळ दिलेला असतो तो वेळ संरक्षण करून परत देत असतात. प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे तास भोग नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करत असतात. सप्ताह काळात फक्त पारायण केले पण प्रहराची सेवा केली नाही तर त्या सेवेकऱ्याची सेवा ही अपूर्ण समजली जाते. एक वेळ तुम्ही पारायण नाही केले तरी चालेल पण प्रहर सेवा नक्की करावी. ज्यांचे काही वैयक्तिक प्रश्न असतील ते म्हणजे आरोग्य, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, विवाह, संतती असे अनेक प्रकारचे प्रश्न जे सोडवता येत नाही असे प्रश्न असतील त्यांनी तर प्रहर सेवेत आवर्जून सहभाग घ्यावा. प्रहर सेवा अगदी मनापासून केली तर कसलेही प्रश्न असू द्या ते नक्की मार्गी लागतात. याचा लाखो लोकांना अनुभव आला आहे आणि तुम्ही सुद्धा याचा अनुभव घ्यावा अशी माझी इच्छा आहे. या सेवेची नोंद चित्रगुप्त वहीमध्ये न होता त्याचा हिशोब स्वामी महाराज करतात आणि तेही चटकन. म्हणून प्रहर सेवेत नक्की सहभाग घ्यावा. तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता. प्रहर सेवा ही सप्ताहात कधीही खंडित होत नाही. ती 7 दिवस कंटिन्यू चालूच असते. काही सेवेकऱ्यांचा वेळ झाला तर त्यानंतर दुसरे सेवेकरी ती सेवा पुढे चालू धरतात. त्यांचा वेळ संपला की पुढे दुसरे सेवेकरी कंटिन्यू करत असतात. पण ही सेवा कधीही खंडित होत नाही. अशा प्रकारे 7 दिवस सप्ताहात ही सेवा अखंडपणे चालू असते आणि त्याचे काय म्हणतात ना, शुभ परिणाम असतात ते आपल्याला वेळोवेळी जाणवतात. खूप काही शुभ संकेत मिळत असतात. परमेश्वर हा सर्वत्र चराचर आहेच पण प्रहर सेवेत सेवा केल्याने त्याचे जे पुण्य मिळते ते काही अपरंपार असतात. न सुटणारे प्रश्नही सुटतात. म्हणून प्रहर सेवेत नक्की सहभाग घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.